म्हणजे आता बऱ्याच लोकांना जेव्हा मोतीबिंदूची सर्जरी करायची असते, डोळ्याचं ऑपरेशन करायचं असतं, शुगर कंट्रोलमध्ये नसेल तर ऑपरेशन करता येत नाही. अशा व्यक्तींना आपण आहारात मिलेट्स देऊन कुठलीही गोळी, कुठलीही औषध, काही बदल न करता त्यांच्या शुगर लेवल नॉर्मल आल्या अँड दे वर रेडी फॉर सर्जरी. ज्या केस स्टडीज प्रेझेंट केल्यात सर, हे म्हणजे पोटाच्या तक्रारीपासून ते कॅन्सर पर्यंत मिलेट्स आज लोकांना हेल्प करतात. आणि ह्या मिलेट्समध्ये जर आपण पाहायचं झालं, जसं मी तुम्हाला सांगितलं, आता ज्याला आजार आहेत त्याला मात्र पॉझिटिव्ह मिलेट्सकडे वळावं लागेल. आणि आपल्याकडे आजारानुसार मिलेट्स आहेत. आणि मिलेट्सला असं समजलं जात होतं की गरीबाचं खाद्य, ठीक आहे, गरीबाचं खाद्य, सामान्य व्यक्तीचं खाद्य असं म्हटलं जात होतं. आज ती सिच्युएशन बदललेली आहे. येत्या काळात लोक म्हणतील चपाती आणि हे जे आहे गरीबाचं खाद्य, मिलेट्स हे श्रीमंताचं खाद्य. आणि हे म्हटल्यामुळे शेतकऱ्यांचे पण चांगले दिवस येणार. डिफेंड युअर फॅमिली फ्रॉम 74 टाईप ऑफ लाईफस्टाईल डिसीजेस हा प्रोग्राम करा आणि तुमच्या कुटुंबाला एक सुरक्षा कवच तयार करून घ्या 74 वेगवेगळ्या आजारांपासून, जे भविष्यात तुमच्या घरात कधीच प्रवेश करणार नाही जर का तुम्ही ह्या न्यूट्रिशनच्या गोष्टींना फॉलो करत असाल तर. नमस्कार, भारी लोक या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. भारी लोक आपल्या स्किलनं किंवा आपल्या कर्तृत्वानं भारी असणारी ही व्यक्तिमत्व खरं तर व्हॅल्यू ॲडिशन करत असतात. आपल्या पाठीमागच्या एका पॉडकास्टमध्ये अनेक लोकांनी पार्ट 2 बद्दल विचारलं होतं आणि यस, आज आपण पार्ट 2 घेऊन येतोय. कारण तुमच्या कमेंट्स मी वाचल्या आणि कमेंट्समध्ये पार्ट 2 बद्दलचा जिक्र मला पाहायला मिळाला. सो त्याबद्दल थँक्यू. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आज आपण या भारी व्यक्तिमत्वाकडून म्हणजेच प्रमोद बडेकर साहेब यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. तर चला पुन्हा एकदा आपण स्वागत करूयात प्रमोद सरांचं. प्रमोद सर, वेलकम, स्वागत आहे तुमचं. थँक्यू सर, थँक्यू. पहिल्या पॉडकास्टला अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद अनेक लोकांकडून मिळाला. जी व्हॅल्यू ॲडिशन तुम्ही हेल्थच्या दृष्टीने, न्यूट्रिशनच्या दृष्टीने केलीत, निश्चित ती लोकांना खूप आवडलेली आहे. आणि त्यामुळेच अनेक लोकांनी तुमच्या पॉडकास्टला ऐकल्यानंतर जे व्हॅल्यू ॲडिशन्स होते, अनेक लोकांचे काही प्रश्न रिझॉल्व्ह झालेले आहेत आणि आणखीन जे काही प्रश्न होते ते कमेंटमध्ये विचारलेले आहेत. आज त्या प्रश्नांवरती आपण चर्चा करणार आहोत आणि त्यामुळे मला वाटतं की अनेक लोकांचं मनातले असणाऱ्या शंका निरसन होतील. आणि आजचा निश्चित आपण असा प्रयत्न करणार आहोत की सर्वसामान्य व्यक्तिमत्वांना त्याचा चांगला फायदा होईल आणि एक हेल्दी, आरोग्यदायी असं आयुष्य जगता येईल, आनंदी आयुष्य जगता येईल. फक्त आपण खाण्यासाठी जगत नाहीयेत तर जगण्यासाठी खातोय. मग फक्त जगण्यासाठी जर का खाण्याचा, अन्नधान्यांचा आणि या पदार्थांचा जर उपयोग होत असेल तर निश्चित त्याला कितपत व्हॅल्यू द्यायचं याबद्दलचं सखोल ज्ञान या पॉडकास्ट सिरीजच्या माध्यमातून मला वाटतं तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर चला स्वागत करूयात सरांचं. आणि त्यांना पहिला प्रश्न मला विचारायचा आहे. सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे पार्ट 2 मध्ये. आणि पार्ट 2 मध्ये सुद्धा मला वाटतं की तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत. तुम्हाला अजून काही प्रश्न असतील पार्ट 2 मध्ये, तुमच्या कमेंट सर्वांनी जरूर करायच्या आहेत. तुमच्या जो काही आग्रह तुम्ही केलात त्यामुळेच हा पार्ट 2 आपण करतोय. सो पार्ट 2 मध्ये सुद्धा तुमची सर्वांची मनोगत, फीडबॅक्स, कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत. सो कमेंट्स तुम्हाला करायचे आहेत. पॉडकास्ट आवडला, व्हॅल्यू ॲडिशन होते असं वाटलं तर जरूर हा पॉडकास्ट तुमच्या मित्रमैत्रिणी आणि घरच्यांपर्यंत शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. सो थँक्यू सो मच सर, पुन्हा एकदा वेळ दिल्याबद्दल. आज पॉडकास्टमध्ये विचारलेल्या पहिल्या पार्ट 1 मध्ये विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे मला तुम्हाला विचारायची आहेत. आज सर्वसामान्य कुटुंब, कारण खेडोपाड्यांमधली लोक सुद्धा, सर्वसामान्य लोक सुद्धा आजचा हा पॉडकास्ट पाहतायत. त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत की बरेचदा डाएट, न्यूट्रिशन म्हटलं की कुठेतरी श्रीमंत लोकांचं हे काय म्हणतात त्याला, फॅड आहे वगैरे असं म्हटलं जातं. आम्ही गरीब लोकांना किंवा कष्टकरी लोकांनी कुठला डाएट करायचा आणि आमच्या नशिबी कुठलं, अशा प्रकारे कुठेतरी बरेचदा कमेंट येतात. आपल्याला सुद्धा तशा कमेंट्स आल्यात. मला हा प्रश्न हा विचारायचा आहे की सर्वसामान्य जे लोक आहेत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या आजूबाजूला असणाऱ्या घटकांचा वापर करून कशा पद्धतीने हेल्दी आणि चांगला आहार घेऊ शकतात जेणेकरून ते आजारमुक्त राहतील. सो आज डे टू डे सर्वसामान्य घरामध्ये येणारे पालेभाज्या असतील, त्याचबरोबर डाळी, कडधान्य असतील, जे काही उपलब्ध आहे त्याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन केलं तर मला वाटतं की घराघरातल्या त्या प्रत्येक गृहिणीपर्यंत एक्झॅक्टली हेल्दी आहार काय असायला पाहिजे आहे, त्यात कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत याबद्दलचं मार्गदर्शन होईल असं मला वाटतं. नक्कीच सर, नक्कीच. पहिलं तर खूप खूप थँक्यू पुन्हा बोलवल्याबद्दल. आणि
भरभरून प्रेम दिलेले तुमच्या ऑडियन्सने की म्हणजे इतके छान कमेंट्स होते, इतकं चांगलं फीडबॅक आला. इव्हन पर्सनली मला देखील खूप लोकांनी जे मी लिंक सेंड केली होती ऍपची आणि आमच्या टीमचा नंबर दिला होता, खूप सारे कॉल्स देखील आले. तर मला फार आनंद होतोय की इतका छान आणि हा पहिला पॉडकास्ट मराठीत रिलीज झाला आणि महाराष्ट्राला हा आवडतोय, हे फार छान वाटलं. आणि ही कमेंट मी देखील वाचली सर की शेतकरी आहे बाबा आणि सामान्य व्यक्ती आहे किंवा कष्टकरी आहे, तर आम्ही कसं हे डाएट वगैरे, कारण खरंच तुम्ही म्हणताय ज्यावेळेस सुरू झालं होतं ही इंडस्ट्री, म्हणजे फक्त एक ठराविक सेलिब्रिटी वर्गांपुरतेच डायटिशियन देखील त्याच मर्यादित लोकांसाठी काम करत होते. म्हणजे आम्हाला आजही आठवते आम्ही जी पुस्तकं वाचत होतो भरपूर सारी, हे सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट किंवा सेलिब्रिटी डायटिशियन यांचेच असायचे. इव्हन मी देखील फ्रस्ट्रेट झालो होतो अगदी सुरुवातीच्या काळात की नॉर्मल व्यक्तीला हे कसं सांगायचं. बट आम्ही जसं जसं शिकत गेलो, आम्ही एका ठिकाणी अजून आमचं नॉलेज अपग्रेडेशनसाठी गेलो होतो, त्यावेळेस आम्हाला सगळ्यात पहिलं डाएट जे डिझाईन करायला सांगण्यात आलं होतं, सांगितलं होतं की आप एक मजदूर का डाएट डिझाईन करके दिखाओ, आप एक किसान का डाएट डिझाईन करके दिखाओ. आणि ते मला अजूनही आठवतंय की आम्हाला ते का सांगितलं होतं. आणि आज ते शिकवलेली गोष्ट तुमच्या ह्या प्रश्नाच्या माध्यमातून उत्तर देण्याचा योग येतोय. तर खरं सांगायचं गेलं ना तर हे फार अवघड नाहीये. उलट आपण आपल्याला असं वाटतं की हे खूप अवघड करून ठेवलंय आपण, बट इतकं ते अवघड नाहीये. म्हणजे मी थोडंसं हे प्रश्नाचं उत्तर देण्याआधी तुम्हाला थोडं डिस्कस करेल आपण एका पॉइंटवर. जसं की आता मी तुम्हाला विचारेल, जर तुम्ही वाघाचं लहान बाळ आहे तर ते काय खात असेल? जन्माला आलेलं आईचं दूध पित असत. हा, सुरुवातीला दूध पिईल, नंतर छोटी मोठी शिकार, म्हणजे छोटे छोटे, परत तो शिकार म्हणजे मांसच खाईल. बरोबर. हा, बाळ देखील वाघाचं मांसच खाईल, वाघीण देखील मांसच खाईल, म्हातारा वाघ देखील मांसच खाईल. जेंट्स असेल, लेडीज असेल, म्हणजे मेल असेल वाघ, फिमेल असेल, टायगर असेल, टायग्रेस असेल, काय खाणार आहे? मांसच खाणार आहे. आपण जर का बकरीच्या बाबतीत घेतलं तर गोट, मेल गोट, फिमेल गोट काय खाणार? चाराच खाणार आहे. म्हणजे ते पाले वगैरे हेच खाणार आहे. बरोबर. ठरलेले प्राण्यांचं, पक्ष्यांचं पण खाद्य ठरलेले, पण माणसांचं वेगळं झालंय सर. आणि हे आपण वेगळं केलंय, खूप कॉम्प्लिकेटेड आपण केलंय. लहान बाळ जन्माला आलं त्याचं वेगळं फूड असतं. म्हणजे ऍक्च्युली लहान ह्याच्यामध्ये दूध असतं ठीक आहे, पण त्याच्यानंतर त्याच्या एज ग्रुपनुसार ते बदलत जातं. मग ऍडल्टचं वेगळं झालेले, म्हणजे टीनेजचं वेगळं झालेले, वर्किंग क्लासचं वेगळं होतंय. बघायला गेलं तर इव्हन आजारी पडताना वेगळं, सीझन नुसार वेगळं, सिनियर्सचं वेगळं. वाघ आजारी पडला तरी तो एकतर उपाशी राहील, नाही तर तेच खाणार आहे. बरोबर. खूप चांगला पॉइंट. पण आपल्याकडे आपण कॉम्प्लिकेट करून ठेवलंय, कारण खूप सारी मार्केटिंग आपल्यावर हॅमर होते. खरं पाहायला गेलं जे सामान्य लोक आहेत ना, ते आधीपासून जे खात होते, प्रॉब्लेम हा नाही की काय खायचं, सर्वात पहिले हे ठरवायचंय काय नाही खायचं. एवढं जरी सामान्य लोकांनी चालू केलं, म्हणजे जे शेतकरी आहेत, जे कष्टकरी आहेत, यांनी व्यसनं टाळावीत. व्यसनं आपल्यासाठी बनलेली नाहीयेत. बाकी तुम्ही जे घरात भाजी भाकरी खाताय, डाळी कडधान्य खाताय, यातून देखील तुम्ही समजा जर मांस खाताय किंवा अंडी खाताय, तर यातून देखील अंड हे सर्वसामान्य लोकांना स्वस्तात, म्हणजे एक अंड जे आजही 7-8 रुपयापर्यंत मिळतं बऱ्यापैकी, काही ठिकाणी थोडं क्वालिटी वाईज बाबा गावरान वगैरे थोडं 12 रुपयापर्यंत जातं. तर हे अंड देखील 7 ग्रॅम प्रोटीन देतं, एक अंड संपूर्ण खाल्लेलं. कुठे एवढं महाग आहे सर? एवढं तर कोणी अफोर्ड करू शकतो. आज खूप सारे लोक हे अफोर्ड करू शकतात, पण प्रॉब्लेम काय, नको असलेल्या गोष्टी आज खड्यापाड्यात पण इंटरनेट पोहोचल्यामुळे नको असलेल्या गोष्टी पोहोचल्यात. पॅकेट फूड पोहोचलेले, तिथे देखील कोल्ड ड्रिंक्स मिळतात आहे, तिथे देखील असे साखरेचे घोळ मिळतात आहे, जे खरं तर शरीराला न्यूट्रिशन 0 देणार आहे. त्यामुळे मला ह्या प्रश्नाचं उत्तर असं द्यायचंय की तुम्ही जे घरचं जेवण करताय, दूध घेताय, दही घेताय, ताक घेताय, यातून पण तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण होणार आहेत. डाळी कडधान्य इतकं महाग नाहीये. तुमचे जेवढी काय, आता आपण पुढे मिलेट्सवर पण बोलू, जसं मी पहिल्या याच्यामध्ये बोललो होतो, मी त्यामध्ये पण क्लिअर करेल. उलट सर्वसामान्य व्यक्तीला त्याचं डाएट इझिली अचीव्ह करता येईल, कारण त्याच्याकडे नसत्या गोष्टी खायला हे नाहीयेत, पैसे पण नाहीत आणि त्याने करू पण नाही या गोष्टी, कारण त्याची गरज पण नाहीये. सो एवढं जरी पाळलं की नाही काय खायचं, याच्यावर जरी कंट्रोल आला, तर मग तुम्हाला जसं हवं तसं तुम्हाला रिझल्ट दिसतील. ग्रेट. मला वाटतं की हा आय ओपनर प्रश्न होता, म्हणजे आय ओपनर हे उत्तर होतं तुमच्याकडून. कारण वाघ आणि त्याचं फॅमिली
लहान असो म्हातारा वाघ असो, तर त्याचं अन्न बदलत नाही, पक्ष्यांचं अन्न बदलत नाही किंवा शेळीचं अन्न बदलत नाही, प्राण्यांचं अन्न बदलत नाही, पण माणसांमध्ये मात्र ही व्हरायटी बघायला मिळते. आणि खरं तर मला वाटतं प्रॉब्लेम इथूनच सुरुवात होतो. खूप सुंदर. यानंतर मला आज पुढचा प्रश्न विचारायचा आहे तो मिलेट्स बद्दल. म्हणजे काय खायचं नाही, म्हणजे हे खूप ठरवणं महत्वाचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही आधीच्या पॉडकास्टमध्ये सांगितलंय की 4 गोष्टी तुम्ही मेन्शन केलेल्या आहेत किंवा बेकरी प्रोडक्ट्स आणि काय ते डिटेलमध्ये तुम्ही सांगितलेलं. सो काय खायचं याच्यात आवर्जून तुम्ही उल्लेख केला मिलेट्स बद्दल. सो मुळात मिलेट्स म्हणजे नेमकं काय, आणि मिलेट्स आणि आपली कडधान्य यामधला नेमका फरक काय, याबद्दल थोडक्यात जरा माहिती द्या. येस, मिलेट्स हे असं धान्य आहे की सध्या म्हणजे आपण मिलेट्स विसरून गेलोय, आपल्याला आठवण करून द्यावं लागते आणि काळाची गरज झालेली आहे मिलेट्सला आज प्रत्येकाने शिकणं. म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 2020 मध्ये नॅशनल मिलेट इयर आणि WHO ने 2023 मध्ये इंटरनॅशनली मिलेट इयर सेलिब्रेट केलं होतं. ह्यासाठीच सेलिब्रेट केलं होतं की आता परत तिकडे मागे जाण्याची गरज आहे, कारण आपल्या देशामध्ये 200 पेक्षा जास्त प्रकारचे मिलेट्स एकेकाळी होते. आपल्याला ठरवून ही जी हरित क्रांती झाली याच्यामध्ये आपल्याला अननेसेसरी आपल्याला व्हीट आणि राईसचं कन्झम्पशन वाढवून देण्यात आलं. इव्हन म्हणजे असं झालं की रेशनमध्ये गहू आणि तुम्ही जर बघाल तर तांदूळ हे 2 तेव्हापासून सुरू झालं मिळायला. म्हणजे त्यावेळेस असं चित्र दाखवलं जात होतं की गहू हे जरा थोडं श्रीमंताचं खाणं आहे, म्हणजे गहू हे तांदळाचं महत्व आहेच, त्याच्यावर आपण येऊच, बट गहू आहे ना हे त्यावेळेस असं वाटायचं की फक्त रिच लोकांसाठी. आणि मला बरं अगदी बरोबर आहे, कारण मलाही आठवतं मी खेडेगावातून आहे. सो गहू आणि गव्हाचे पदार्थ म्हणजे पोळी किंवा चपाती म्हटलं तर कधीतरी सणावाराला बनायची, पण नेहमी मात्र घरात ज्वारीची भाकरी मोस्टली बनलेली असायची. ज्या दिवशी चपाती बनले किंवा पोळी बनले तो दिवस म्हणजे काहीतरी स्पेशल डे असायचा, त्यामुळेच ते बनायचं. आज ही परिस्थिती घराघरातली बदललेली आहे. बरोबर. सो तेच झालं की जसं जसं हा ट्रेंड बदलत गेला आणि आज आपण ऐकतोय काय की गव्हामध्ये ग्लुटेन आहे जे डायजेस्ट होत नाही, ज्याच्यामुळे तुमची गट हेल्थ खराब होते. म्हणजे गहू बंद करा, गहूमुळे भरपूर सारे ऑटोइम्युन डिसऑर्डर होतात. गहू कल्प्रिट नाहीये, पण गव्हाचं काय झालेलं आहे, अतिरेक कुठल्याही गोष्टीचं अति केलं की ते नुकसान करणारच आहे तुमचं. तर आपलं सिस्टम जी एवढं ते डायजेस्ट करत नाही, शिवाय त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील हाय आहे. जे मी मागच्या वेळेस पण बोललो होतो की डायबेटिक व्यक्तीला लो ग्लायसेमिक इंडेक्सचे फूड आयटम्सवर जास्त फोकस केला पाहिजे. आता मिलेट्स काय, तर मिलेट्स ऍक्च्युअली आपण पहिल्यापासून जे खातोय ते मिलेट्सच खातोय. हे आपण मधल्या काळात जे हरित क्रांतीमध्ये जे आपण हे खायला शिकलो आणि म्हणून ह्या गोष्टी आल्या आपल्या ताटात, हे इझिली अवेलेबल झालं. म्हणजे ते रेशनच्या माध्यमातून असू दे प्रत्येक ठिकाणी पोहोचलं किंवा आज तर ते सगळ्यात जास्त कन्झ्युम केलं जातं. तर आपल्याला मिलेट्स म्हणजे काय, तर मिलेट्समध्ये पॉझिटिव्ह मिलेट्स असतात, मिलेट्समध्ये न्यूट्रल मिलेट्स असतात, किंवा त्याला आपण मेजर मिलेट्स आणि मायनर मिलेट्स असं म्हणतो. बऱ्याच लोकांना मिलेट्स टाकलं की त्यांना वाटतं की नाचणी, ज्वारी आणि बाजरी हे 3 मिलेट्स वाटतात. तर हे 3 मिलेट्स जे येतात हे आपले न्यूट्रल मिलेट्स म्हटले जातात, किंवा याला आपण मेजर मिलेट्स मध्ये पण पकडू शकतो. बट मायनर मिलेट जे बारीक असतात हे जर बघायला गेलं त्याच्यामध्ये फॉक्सटेल मिलेट्स, कोडो मिलेट, प्रोसो मिलेट, बार्नियार्ड मिलेट, ब्राउन टॉप मिलेट्स असे पॉप्युलर मिलेट्स आहेत, जे आता इतके ट्रेंडिंग मध्ये आहेत की पाहायला गेलं तर ह्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू खूप जास्त आहे. मला ही मिलेट्स मध्ये न्यूट्रिशन मध्ये आल्यानंतरच समजायला मिळालं, नाही तर मला देखील मिलेट्स काय असतात हे माहित नव्हतं. ह्याच्यामध्ये डॉक्टर खादरवल्ली जे आहेत यांना पद्मश्री देखील मिळालेला आहे. यांनी ह्याच्यावर खूप रिसर्च केलेला आहे आणि इतक्या केस स्टडीज प्रेझेंट केल्यात सर की म्हणजे पोटाच्या तक्रारीपासून ते कॅन्सर पर्यंत मिलेट्स आज लोकांना हेल्प करतात. मी तुम्हाला सांगेल भविष्यामध्ये जसं आज आपण मागच्या 10 वर्षात पाहतोय प्रत्येक घरामध्ये, जसं पाणीपूर्वी आपण काय प्रत्येक घरात आरो फिल्टर नव्हता, बट आज प्रत्येक घरात वॉटर फिल्टर कंपल्सरी आहे. तसं पुढच्या 10 वर्षामध्ये, मी 10 जरा जास्तच बोलतोय, आफ्टर 2030 यू विल सी प्रत्येक घरात मिलेट्स असतील, मिलेट्सचे प्रॉडक्ट असतील, ठेवावंच लागेल. आता या मिलेट्सची ब्युटी काय आहे सांगतो तुम्हाला. मिलेट्स पण एक प्रकारचं धान्यच आहे, पण ह्याची ब्युटी अशी आहे की ह्याला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कमी पाण्यात येतं, ह्याला पाणी जास्त लागत नाही, म्हणजे 4 पट कमी पाण्यात येतं कम्पॅरेटिव्हली व्हीट आणि राईस. सो कमी पाण्यात येणारा पदार्थ आहे. दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट न्यूट्रिशन व्हॅल्यू ह्याची हाय आहे. तिसरं हे कुठल्याही क्लायमेटमध्ये येतं. सर्वात महत्वाची चौथी गोष्ट अशी की मिलेट्स हे शेतकऱ्यासाठी का चांगले आहेत, कारण की मिलेट्सला फर्टिलायझर आणि पेस्टिसाइड्स लागत नाही. जसं हरित क्रांती झाली होती त्यावेळेस आपल्याकडे काय झालं की फुकटमध्ये हे जे सीड्स देण्यात आले, कारण व्हीट राईस आपण एवढं करत नव्हतो,
त्यानंतर मग फुकटमध्ये फर्टिलायझर्स पेस्टिसाइड्स देण्यात आले. नंतर मग हळूहळू ते फर्टिलायझर पेस्टिसाइड कमी करत करत मग सीड्स पण विकत घ्या, फर्टिलायझर पेस्टिस पण विकत घ्या. आज आपले शेतकरी प्रॉफिटेबलच नाहीये बघायला गेलं तर. तुम्ही शेतकरी कुटुंबातून येत आहे तर तुम्हाला नक्कीच माहिती आहे की का प्रॉफिटेबल नाही, तर फर्टिलायझर आणि पेस्टिसाइड्समुळेच. आणि शिवाय त्याच्या आरोग्यासाठी पण हे चांगलं नाहीये ना. तो जेव्हा ते फवारून शेती करतोय त्याच्यासाठी घातक आहे. पण मिलेट्स म्हणजे जिद्दी आहेत, ते कसेही उगवतात. त्यांना क्लायमेटचं काही नाहीये, पाणी जास्त लागत नाही, फर्टिलायझर पेस्टिसाइड लागत नाही. मला सांगा, आपण जे म्हणतो ऑर्गॅनिक पाहिजे ऑर्गॅनिक पाहिजे, ऑर्गॅनिक म्हणजे विदाउट पेस्टिसाइड फर्टिलायझर. सो सगळ्यात बेस्ट मिलेट्सच हा ऑप्शन राहतो. कोणत्याही वातावरणात ते उगवतं, याचा अर्थच मुळात त्याचीच इम्युनिटी एवढी चांगली आहे जे माणसाला चांगली इम्युनिटी देऊन जाणार. सुंदर, छान. आणि ह्या मिलेट्स मध्ये जर आपण पाहायचं झालं, जसं मी तुम्हाला सांगितलं, आता ज्याला आजार आहेत त्याला मात्र पॉझिटिव्ह मिलेट्स कडे वळावं लागेल. आणि आपल्याकडे आजारानुसार मिलेट्स आहेत. म्हणजे फॉक्सटेल मिलेट्स लंग्स साठी भारी, कोडो मिलेट्स ब्लड प्रेशर, स्किन डिझीज, इव्हन डायबिटीज मध्ये खूप छान रिझल्ट देतो. त्याचबरोबर मग ब्राऊन टॉप मिलेट्स ओव्हरऑल तुमच्या गट हेल्थसाठी, तुमचा गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट, इव्हन कॅन्सरमध्ये देखील ब्राऊन टॉप मिलेटचे रिझल्ट खूप छान पाहायला मिळतात. प्रोसो मिलेटचे वेगळे फायदे आहेत. मिलेट्स काय करतं तर शरीरामध्ये आजारी पडायचे मी माझ्या डिझीज रिव्हर्सल वर्कशॉपमध्ये नेहमी शिकवतो. जे प्रमुख 3 कारण आहेत त्याच्यामध्ये पहिलं आहे एक्सेस बॉडी फॅट, दुसरं आहे इन्फ्लेमेशन, आणि तिसरं मी जे सांगतो ते बाह्य कारण आहे, ते आहे एन्व्हायरमेंट. तुम्ही अशा लोकांमध्ये राहता जिथे तुम्हाला आजारी राहणं कम्फर्टेबल वाटतं म्हणून तुम्ही आजारी पडता. पण त्यातलं जर इन्फ्लेमेशन हा जर पार्ट बघितला तर इन्फ्लेमेशन कमी करण्यासाठी तुम्हाला गहू बंद करा सांगितलं जातं आज बऱ्याच ठिकाणी, कारण अतिरेक झालाय गव्हाचा. प्रत्येकाला गहू बंद करायची गरज नाही, पण तेच इन्फ्लेमेशन होऊ नये किंवा झालं असेल तर ते कमी करायला देखील मिलेट्स हेल्पफुल असतात, पॉझिटिव्ह मिलेट्स. आणि जे आपले न्यूट्रल मिलेट्स आहेत जसं की नाचणी आहे, बाजरी आहे, ज्वारी आहे, हे तुम्ही जर सीझन नुसार व्यवस्थित वापरलं तर तुम्ही आजारी पडू नये. म्हणजे तुम्ही फिट आहात तर तुम्ही हे मिलेट्स वापरा. जसं आज पूर्वी जे झालं ना की, आणि मिलेट्सला असं समजलं जात होतं की हे गरीबाचं खाद्य आहे. बरोबर, ज्याला मराठीत राळ देखील म्हणतात. ठीक आहे, गरीबाचं खाद्य आहे, सामान्य व्यक्तीचं खाद्य आहे असं म्हटलं जात होतं. आज ती सिच्युएशन बदललेली आहे. येत्या काळात लोक म्हणतील चपाती आणि हे गरीबाचं खाद्य आहे, मिलेट्स हे श्रीमंताचं खाद्य आहे. आणि हे म्हटल्यामुळे शेतकऱ्यांचे पण चांगले दिवस येणार आहेत. नक्कीच. मला इथे 2 प्रश्न डोक्यामध्ये येत आहेत. सो पहिला प्रश्न की मिलेट्स आणि गहू, राईस आपण हे पाहिलं, याच्या प्राइस मध्ये काय फरक आहे? कारण तो परवडला पाहिजे, मिलेट्स आज खायला परवडला पाहिजे. आणि सेकंड प्रश्न असा की याची किती क्वांटिटी खायला पाहिजे? म्हणजे दररोजच्या आहारामध्ये मिलेट्सच घ्यायचे आहेत तर मग ते किती घ्यायला पाहिजेत आणि ते परवडेबल आहेत का? हा, सगळ्यात पहिलं तर परवडण्यासाठी मी तुम्हाला सांगतो, मिलेट्सची गंमत अशी आहे की ते फार कमी घेतलं तरी खूप जास्त शिजून येतं. त्यामुळे त्याची क्वांटिटी तसे बघायला गेलं तर त्याचं ते किलो वाईज जरी महाग असलं तरी ते परवडतं. ठीक आहे, आपली वरई देखील मिलेट्सचाच पार्ट आहे, पण प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे येणारी बरीचशी वरई पॉलिश्ड, त्यामुळे त्याच्यातली ते न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी होऊन जाते. आता मिलेट्स मधला एक प्रकार वरई देखील येतो, बट आपल्याकडे ती प्रॉपर येत नाही म्हणून तिला आपण तेवढं प्रमोट नाही करू शकत. बट परवडण्यासाठी म्हणाल तर मी नेहमी सांगेल, ज्याला ऑलरेडी आजार आहेत त्या लोकांना ऑलरेडी महिन्याला 2-3 हजाराची औषधं चालू आहेत. त्या व्यक्तीला जर का 1000 रुपये पण नाही लागणार महिन्याला मिलेट्स खाण्यासाठी, 1020 सुद्धा जास्त सांगतो, कारण एवढे खाल्ले जात नाहीत मिलेट्स. आणि मिलेट्स एकदम झपकन खायला तुम्ही चालू करू शकत नाही, कारण तुम्हाला सवय नाहीये त्याची. तो मिलेट्सचा आपण वेगळं म्हणजे गायडन्स देतो की टप्प्याटप्प्याने ग्रॅज्युअली तुम्ही 30-40% तुमच्या फूडमध्ये, मी तर म्हणतो सुरुवातीला फक्त आठवड्यातले 3 दिवस तुम्ही डिनरमध्ये मिलेट्स घ्या. एकदम सिम्पल. तुमचे 21 मील्स आहेत, जर तुम्ही 3 वेळा रोज खाताय तर आठवड्यातले 3 मील जर तुम्ही मिलेट्सने सुरू केले आणि तुम्ही रिझल्ट बघा, मग हळूहळू तुम्ही फक्त डेली डिनरमध्ये मिलेट्स घ्या. मग हळूहळू तुम्ही ब्रेकफास्टमध्ये काही मिलेट्सचे वेगळे प्रॉडक्ट इंट्रोड्यूस करा. आणि मिलेट्समध्ये तुम्ही जे नॉर्मल मिलेट्स आहेत, पॉझिटिव्ह मिलेट्स, ते आपण इझिली खाऊ शकतो, पण ते सीझन वाईज. जसं की आता रागी आहे, नाचणी तुम्ही नाचणीचा डोसा खाऊ शकता, 12ही महिने खाऊ शकता. नाचणीची तुम्ही खीर खाऊ शकता, उन्हाळा आता एवढा वाढलाय, नाचणीचा आंबील घेऊ शकता, नाचणीची भाकरी खाऊ शकता. नाचणीची भाकरी आपण म्हणतो कॅल्शियम, दूध आपण कॅल्शियमसाठी घेतो, पण दुधापेक्षा जास्त कॅल्शियम तुम्हाला नाचणीमध्ये भेटतं. आणि नाचणी खायला काहीच प्रॉब्लेम नाही, एवढी महाग पण नाहीये. तुमच्या नॉर्मल धान्यापेक्षा म्हणजे हार्डली 5-10 रुपये किलोला फरक जाणवेल तुम्हाला, पण त्याचे बेनिफिट्स खूप जास्त असतील तर नक्कीच घ्यायला पाहिजे. म्हणजे मी जर का दुधासाठी, मी कॅल्शियमसाठी दुसरी कुठली तरी सप्लिमेंट घेतोय,
माझं कॅल्शियम कमी आहे म्हणून, तो कॅल्शियम कमी झाल्यामुळं इतर मग मला त्रास होतात, त्याऐवजी मी नाचणी आहारात रेग्युलर ठेवणं जास्त फायद्याचं राहील. त्याचबरोबर ज्वारी, तुम्ही उन्हाळ्यामध्ये ज्वारी खाऊ शकता, हिवाळ्यामध्ये तुम्ही बाजरी खाऊ शकता. हे एवढे महाग नाही आहेत मिलेट्स. जे पॉझिटिव्ह मिलेट्स आहेत ते साधारणतः तुम्हाला 150 ते 200 रुपये किलो, काही मिलेट्स त्यातले 300 रुपये किलो पण आहेत. आता ते डिमांडवर असतं, शेवटी कमोडिटी आहे. जसं आता की कॅन्सरवर जसं रिसर्च सापडला ब्राऊन टॉप मिलेटचा, तर ब्राऊन टॉप मिलेट हे 350 रुपये किलो पर्यंत पळून गेलं. पण शेतकऱ्यांनी जेव्हा ते खूप जास्त पिकवलं तर त्याची प्राइसिंग पुन्हा कमी पण झाली शेवटी. आणि सगळ्यात महत्वाचं मिलेट्समध्ये तुम्ही कुठले मिलेट्स निवडताय. आजकाल असे पण मिलेट्स येतात, जसं आता आम्ही देखील मिलेट्स आमच्या क्लायंट्सला प्रमोट करतो, म्हणजे प्रोव्हाइड करतो. तर आम्ही मागवून देतो, तर आम्ही एक मिलेट्स मागवतो जे SDR येतात. SDR म्हणजे काय, सोक, ड्राईड अँड रोस्टेड. ह्याच्यामुळे काय होतं की त्याचं डायजेशन फार इझी होऊन जातं. आणि मिलेट्सचे आता खूप प्रकार यायला लागलं. मिलेट्सचे नूडल्स मिळतात, ज्याच्यामध्ये 100% मिलेट्स नसतं, थोडंफार मिक्स असतं, म्हणजे गहू मिक्स असतो. मी गहू बंद करा असं म्हणतच नाही, गव्हाचा उपयोग कमी करायचा आपल्याला. आणि केस टू केस मॅटर करतात. आता लहान मुलं आहे, ते कुठले तरी नूडल्स खाणार आहेत, त्याच्यापेक्षा जर का हे मिलेट्सचे नूडल्स खाल्ले तर त्याला ते जास्त बेटर राहील. मग मिलेट्सचा डोसा येतो, मिलेट्सचा पोहा येतो, इतका सुंदर टेस्टला तर मिलेट्सचे पोहे लागतात, म्हणजे त्याला फ्लेक्स म्हणतो आपण, एवढे टेस्टी होतात. सो अशा पद्धतीने आपण थोडे वेगवेगळ्या ठिकाणी मिलेट्स ऍड केले. पण मिलेट्स एक असं आहे की तुम्ही जर का मिलेट्स खाऊन बघितलं, 1 महिन्यानंतर तुम्हाला जाणवेल की तुमची ब्लड शुगर कंट्रोलमध्ये आली, तुमचे HbA1c लेवल ड्रॉप झाले. 3 महिन्यामध्ये मिलेट्स व्यवस्थित जर तुम्ही आहारात प्रॉपरली अंडरस्टँड करून जर इंट्रोड्यूस केले तुमच्या डाएटमध्ये, 3 महिन्यानंतर तुमचे HbA1c आम्ही पाहिले लोकांचे 11, 12 HbA1c 7-8 पर्यंत आलेले. आम्ही लोकांचे इन्शुलिनचे लेवल्स खाली आणल्यात, आणि ते पण 1 महिन्यात. म्हणजे आता बऱ्याच लोकांना जेव्हा मोतीबिंदूची सर्जरी करायची असते, डोळ्याचं ऑपरेशन करायचं असतं, शुगर कंट्रोलमध्ये नसेल तर ऑपरेशन करता येत नाही. अशा व्यक्तींना आपण आहारात मिलेट्स देऊन कुठलीही गोळी, कुठलीही औषध, काही बदल न करता त्यांच्या शुगर लेवल नॉर्मल आल्या अँड दे वर रेडी फॉर सर्जरी. ग्रेट, सुपर. म्हणजे खरंच मिलेट्स बद्दलचं एवढं ज्ञान म्हणजे पहिल्यांदा मला तरी मिळते असं म्हणायला हरकत नाहीये. आणि आता खरं तर काय खायचं हे आपोआप कळायला लागले. मला वाटतं श्रोत्यांना सुद्धा हा टॉपिक निश्चित आवडेल आणि पटायला पण लागलं. मलाही वाटायचं यामध्ये अजून एक प्रकार आता हल्ली येतो, तो म्हणजे ओट्स. आणि बरेचदा मग ते ओट्स मिल्क सोबत किंवा ओट्सची इडली वगैरे अशा प्रकार. तर ओट्स मिलेट्सचाच भाग आहे का? नाही, ओट्स झालं, ओट्स एक चांगलं फूड आहे ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स लो आहे. इव्हन राजगिरा झालं, राजगिरा पण असं दिसायला बारीक आहे म्हणून बऱ्याच वेळा वाटतं की ते मिलेट्स मध्ये आहे का, तर मिलेट्स मध्ये नाही. इट्स नॉट अ पार्ट ऑफ मिलेट फॅमिली. बट राजगिरा एक सुपर फूड आहे, त्याच्यामध्ये पण कॅल्शियम खूप जास्त आहे, त्याच्यामध्ये पण प्रोटीन व्हॅल्यू जास्त आहे. बट इट इज नॉट अ पार्ट ऑफ मिलेट्स फॅमिली. सेम लाईक अ ओट्स. ओट्स काय आहे, तर ओट्स पण एक असं धान्य आहे ज्याच्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स लो आहे आणि सिम्पल आहे. फायबर पर्सेंटेज जास्त आहे. फायबर पर्सेंटेज जेव्हा जास्त असेल, थोडंसं नॉर्मल धान्यापेक्षा थोडंसं प्रोटीन जास्त आहे. फार प्रोटीनचा फरक नाहीये. पण कसं असतं, फक्त प्रोटीन नाही बघायचं, प्रोटीनमध्ये कुठले अमिनो ऍसिड्स असतात त्याच्यावर प्रोटीन ठरतं. लिहायला तर तुम्हाला सांगतो, आज ब्रेडच्या पाकिटावर पण लिहिलं तर, बिस्किटच्या पण पाकिटावर लिहिलं तर, इव्हन चिप्सच्या पण पाकिटावर लिहिलं तर, कारण त्यामध्ये प्रोटीन आहे. पण प्रोटीनची क्वालिटी कुठली आहे, त्याच्यामध्ये सगळे अमिनो ऍसिड्स चेन अवेलेबल आहे का? मी मागच्या पॉडकास्टमध्ये पण सांगितलं की मोस्टली सगळे अमिनो ऍसिड्स तुम्हाला आयदर अॅनिमल फूडमध्ये मिळतील किंवा मग तुम्हाला कॉम्बोज क्रिएट करावे लागतील, जसं दाल आणि राईस. त्यामुळे मी राईसच्या काही विरोधात नाहीये किंवा मी व्हीटच्या पण विरोधात नाहीये. पण माझं म्हणणं नेहमी हेच आहे की हे बॅलन्स असलं पाहिजे. जर आपण व्हरायटी खाऊ शकतो तर खायला का नको. तसंच ओट्स एक असं धान्य की ते तुमच्या व्हरायटीमध्ये का अजून एक ऍड होईल. ज्या दिवशी तुम्ही ओट्स खाल आणि तुम्ही तुमची शुगर चेक करा, तुम्हाला लक्षात येईल. आता तर CGM येतं, म्हणजे कंटिन्यू ग्लुकोज मॉनिटरिंग म्हणून एक पॅच येतो, तुम्ही लावू शकता. बरेच लोक लावतात, पण ऍक्च्युअली डायबेटिक व्यक्तींना ते जास्त फायद्याचं आहे. पण एखादा हेल्थ कॉन्शियस व्यक्ती आहे तर तो CGM लावू शकतो आणि तो चेक करू शकतो हे काय खाल्ल्यानंतर त्याचे बॉडीमध्ये शुगर लेवल वाढते. तर त्यामध्ये जेव्हा तुम्ही ओट्स हा ब्रेकफास्ट मध्ये यूज करता, नॉर्मल तुम्ही दुसरं काहीतरी यूज करताय जे व्हीट पासून आहे किंवा राईस पासून आहे, तर मे बी तुम्हाला किंवा रिफाइंड प्रोडक्ट्स आहेत तर ते तुम्हाला इन्शुलिन स्पाइक जास्त जाणार. तर ओट्स त्या मानाने खूप सेफ आहे. इव्हन आमची एक खूप पॉप्युलर रेसिपी आहे जे माझ्या ऍपमध्ये पण अवेलेबल आहे, ओट्स दही तडका. एवढे सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये फार कमी वेळेत बनती, कुकिंग फार मिनिमल आहे. आज बरेचसे युथ बाहेर राहतो, स्टुडंट्स असतात, त्यांना स्वतःला कुकिंग करता येत नाही, अशा लोकांसाठी पण आहे. सो त्या मानाने ओट्स इज द बेस्ट थिंग. म्हणजे मी देखील आठवड्यात एकदा तरी ओट्स घेणं प्रिफर करतो. ग्रेट ग्रेट. अजून एक मिलेट्सला घेऊन पॉडकास्टमध्ये तुम्ही बोललात की कॅन्सरवरती मिलेट्सचा खूप चांगला उपयोग.
सो नेमकं मिलेट्स कॅन्सर, कारण आज जर पाहिलं तर कॅन्सरचं प्रमाण प्रचंड वाढतंय. अगदी काही गावच्या गावं कॅन्सरग्रस्त असलेली, घरात प्रत्येक व्यक्ती कॅन्सरग्रस्त असलेली मला बघायला मिळाली. आणि याचं प्रमाण वाढतंय. खरं तर म्हणजे घाबरण्यासारखे सगळ्याकडे आहेत. सो मिलेट्सचा कॅन्सरवरती कसा उपयोग होतो त्याबद्दल थोडक्यात. मी जसं आत्ताच बोलताना सांगितलं की मिलेट्स एक अशी गोष्ट ज्याला पाणी कमी लागतं आणि फर्टिलायझर आणि पेस्टिसाइड्सच कमी लागतात. आणि जसं आपल्याकडे हरित क्रांती झाली, तुम्हाला आजही आठवत असेल सत्यमेव जयतेचा एक एपिसोड झाला होता, त्याच्यामध्ये अख्खी कॅन्सर ट्रेन दाखवली होती. कॅन्सर ट्रेन भारतात म्हणजे एक ट्रेन रोज निघती पंजाबमधून ट्रीटमेंटसाठी, ज्याला नावच दिलेलं आहे कॅन्सर ट्रेन. का कॅन्सर होतोय शेतकऱ्यांना? कारण पेस्टिसाइड्स आणि फर्टिलायझर्स. आज आपण शहरात जेवढं कॅन्सर पाहत नाही, मी देखील आमच्या भरपूर साऱ्या ग्रामीण भागात मला बोलवलं जातं काही ठिकाणी, तर तिथं मी पाहिलंय की मोस्टली सिटीमध्ये एवढे कॅन्सर पेशंट पाहायला मिळत नाही जेवढे ग्रामीणमध्ये पाहायला मिळतात. रिझन आहे की ते पेस्टिसाइड्स आणि फर्टिलायझर्सचं जास्त कन्झम्पशन. कारण तुम्ही ते टाकलेले ते काय सगळं काही पिकात जाणार नाही, ते पाण्यात होणार, पाण्यातनं ते परत तुमच्या ह्याच्यामध्ये येणार. आणि प्रत्येकाला हे गरजेचं आहे समजून घेणं की कॅन्सर पासून वाचवायचं असेल तर पेस्टिसाइड आणि फर्टिलायझरचा उपयोग कमी झाला पाहिजे. आणि मिलेट्स तिथेच हेल्प करतात, कारण त्याच्यामध्ये पेस्टिसाइड फर्टिलायझर वापरलेच नाही. शिवाय मी तुम्हाला सांगितलं की इन्फ्लेमेशन होतं सेल्सचं, सेल डॅमेज होतो. सेल जर इन्फ्लेमेशन होत नसेल, सेलला जर प्रॉपर न्यूट्रिशन मिळत असेल, तर मग कसं काय, म्हणजे त्यामुळे मिलेट्सचे रिझल्ट पाहायला मिळाले कॅन्सर पेशंटमध्ये. कारण जेवढं तुमच्या ब्लडची शुगर लेवल हाय राहील तेवढे तुम्हाला आजार होतात. ब्लड शुगर लेवल मेंटेन राहणं किंवा स्लोली तुम्ही जे खाताय त्यातून ब्लड शुगर लेवल म्हणजे तुमची मेंटेन राहिली पाहिजे, स्पाइक नाही झालं पाहिजे, स्लोली तुम्हाला एनर्जी मिळत राहिली पाहिजे. त्यासाठी कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट निवडायचे. पहिल्या पॉडकास्टमध्ये पण मी सांगितलं होतं, तर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचे बेस्ट ऑप्शन मध्ये मिलेट्स, ओट्स ह्या सगळ्या गोष्टी येतात. ग्रेट, म्हणजे खरंच खूप सुंदर माहिती दिली. आता प्रश्न एक म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती म्हणून एक प्रश्न पडतो की हे शिजवण्याची, कुक करण्याची किंवा याची खाण्याची प्रोसेस काय असली पाहिजे. मिलेट्सच्या बाबतीत तुम्हाला मिलेट्स हे 4 तास ते 5 तास अगोदर भिजवून ठेवणं गरजेचं आहे. जर भिजवून ठेवले मिलेट्स असतील तर ते पटकन शिजतात आणि त्याच्यामध्ये जे म्हणजे प्रत्येक मोस्टली बरेचशा फूड आयटम्स मध्ये फायटिक ऍसिड असतो जो अँटी न्यूट्रिएंटचं काम करतो किंवा डायजेशनला अडचण करतो. तर त्या अँगलने जर तुम्ही विचार केला तर मिलेट्स तिथे तुम्हाला हेल्प करतात. त्यामुळे आणि हे आपण सगळं म्हणजे प्रत्येक मिलेटच्या थोडं प्लस मायनस इकडं तिकडं होतं, ऋतूनुसार होतं इकडं तिकडं, कधी कधी आपल्याला सीझन नुसार, तरी आपण हे पूर्ण त्याला व्यवस्थित गाईड करतो. आजकाल ते इझिली अवेलेबल आहे. म्हणजे जर तुम्ही डॉक्टर खादरवल्ली पुन्हा सर्च केलं आणि त्यांनी प्रत्येक मिलेट्सच्या बाबतीत हे दिलेलं आहे की कुठल्या मिलेटला तुम्ही किती तास भिजवायला हवं. आणि म्हणजे काही मिलेट्ससाठी तुम्ही जर का सकाळी बनवणार आहात तर तुम्ही शक्यतो रात्रीच तयारी करू शकता. जर तुम्ही भिजवून ठेवले मिलेट्स तर मात्र ते तुम्हाला इझिली डायजेशनला सपोर्ट करतात. आणि म्हणून म्हटलं ना, आजकाल तर असे मिलेट्सच अवेलेबल आहेत जे HDR येतात, सो ड्राईड रोस्टेड. त्यामुळे तुम्हाला ते भिजवणं इतकं नाही, तुम्ही हार्डली 1-2 तास भिजवलं आणि चालू करू शकता. म्हणजे विसरून जातो आपण गडबडीमध्ये. आणि म्हणून 2 तास अगोदर जरी भिजवले, पण ते कुठल्या फॉर्मचे तुम्हाला मिलेट्स मिळालेत त्यावर ते डिपेंड करतं. सो इव्हन स्प्राउटेड मिलेट्सचे पण काही प्रोडक्ट्स आज मार्केटमध्ये आलेले आहेत. सो ते तुम्हाला बघावं लागेल, लेबल बघावं लागेल, लेबलवर सगळं लिहिलेलं असतं. बट हळूहळू प्रत्येकाने, जो कोण हा पॉडकास्ट पाहतोय, प्रत्येकाने थोड्या प्रमाणात तरी मिलेट्स त्याच्या आहारात ऍड करणं सुरू करा. कारण डिमांड आणि सप्लायचं मार्केट आहे. जर आपण डिमांड केलं तर मार्केटमध्ये हे येणार आहे. भविष्यात असं म्हणतात की 3रं महायुद्ध पाण्यासाठी पण होऊ शकतं. सो पाण्याची समस्या सॉल्व्ह करायची म्हणजे अशा गोष्टी आहारात घ्या ज्याला पाणीच कमी लागतं. आणि जर जास्त प्रमाणात पिकायला लागलं तर त्याचे रेट पण कमी होतील. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या शेतकऱ्यांची तब्येत चांगली राहील, आरोग्य चांगलं राहील. कारण पेस्टिसाइड आणि फर्टिलायझर जाणार नाही. असं नका समजू की फक्त शेतकऱ्याला नुकसान आहे. ते जर जमिनीत चालले तर ते पुन्हा वाहत पाण्यात येते, पाण्यातून पुन्हा आपल्या ताटात कुठून ना कुठून आपल्या पोटात ते चाललंच आहे, वातावरणात चाललेलं आहे. त्यामुळे हे सगळं थांबवू शकतं सर. खूप खूप सुंदर मार्गदर्शन. मला ऑडियन्सला पण विचारायचं आहे, तुम्ही खरंच आतापर्यंत मिलेट्सवरती जे काही ऐकलं, मला वाटतं की तुम्ही माझ्यासारखं पहिल्यांदाच हे ऐकलं असेल. सो तुम्हाला मिलेट्सबद्दल काय वाटलं, प्रतिक्रिया कमेंट्समध्ये जरूर कळवा. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. मिलेट्स शुगर असणाऱ्या पेशंटसाठी कशा पद्धतीने शुगरला फायदेशीर आहेत? थायरॉइड किंवा हाय बीपी, लो बीपी अशा प्रकारे जे कॉमन आजार आज बघायला मिळतात, त्याच्यासाठी मिलेटचा कसा फायदा होतो? जसं मी सांगितलं की मेजॉरिटी हे जे आजार आहेत ते आपण यांना लाईफस्टाईल डिझिजेस म्हणतो. आता हे लाईफस्टाईल डिझिजेस म्हणजे काय,
तर जीवनशैली आपण जी चुकीची वापरलेली आहे त्यामुळे होणारे आजार. आता जीवनशैलीनुसार आजार जर आपण बघायला गेलं तर आपण ऑलरेडी कार्बोहायड्रेट जास्त खातोय पहिल्यापासून. जर आपलं डाएट पाहायला गेलं तर म्हणजे आता जे आपलं मधल्या 10 वर्षात शहरातलं जे बघायला गेलं तर आपण बाहेर खाण्याचं पर्सेंटेज वाढवलं, जिथं हाय कॅलरी फूड जास्त जातं. आता मिलेट्स ज्यावेळेस तुम्ही बनवता त्यावेळेस मोस्टली काय होतं की मिलेट्समध्ये तुमचा जसं ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, शुगर पटकन वाढणार नाही, स्लोली ब्लड शुगर रिलीज होत राहील आणि जेवढं तुमचे ब्लड शुगर स्लोली रिलीज होते तुमच्या बॉडीमध्ये एक्सेस शुगर वाढल्यामुळे बॉडी फॅट वाढते. आजारी पडायची जी कारण मी सांगितली, बॉडी फॅट एक्स्ट्रा होणे, इन्फ्लेमेशन होणे. सर ह्या दोन्ही गोष्टींना जर का हे सपोर्ट करते की बॉडी फॅट एक्स्ट्रा वाढू देत नाही, इन्फ्लेमेशन कमी करते. मग आता तुम्ही जर बघितलं थायरॉइड मध्ये काय होतं, इन्फ्लेमेशन तर झालेलं आहे या ग्लँडचं. तर इन्फ्लेमेशनच्या अगेन्स्ट जर ते काम करते तर तिथं तुम्हाला नक्की हेल्प होणार आहे. आज कितीतरी लोकांना ॲस्थमा आहे, ॲस्थमामध्ये काय केलं जातं तर लंग्ससाठी ट्रीटमेंट दिली जाते किंवा आपल्याला तर फॉक्सटेल मिलेट हे स्पेशली त्यासाठीच बनलेले आहे जे लंग्सवर चांगलं काम करतं. महिलांमध्ये हेमोग्लोबिन कमी आहे तर रागीमध्ये आयर्नचं पर्सेंटेज पण चांगलं आहे. म्हणजे तुम्ही जर पाहायला गेलात मेजॉरिटी आजार आहेत पोटाशी निगडीत, बरोबर. पोट जर का व्यवस्थित असेल तर खूप सारे आजार आपले गायब होणार आहेत. आता ब्राऊन टॉप मिलेट सांगितलं तुमचे अख्खे गॅस्ट्रो इंटेस्टिनल सिस्टमसाठी हेल्प करतं. इव्हन तुम्ही जर बघायला गेलं तर खूप लोकांना आज फॅटी लिव्हर, म्हणजे आज जेवढे लोक हे पॉडकास्ट पाहतात मी सगळ्यांना सांगेल एकदा तरी तुम्ही तुमची सोनोग्राफी करून घ्या. जर तुमचं वय 40च्या पुढे असेल तर, 35च्या पुढे वाल्यांनी पण करा. जर तुम्हाला काय अशा बाहेर खाण्याच्या सवयी, बैठी जीवनशैली असेल तर सोनोग्राफी केल्यानंतर तुमच्यापैकी भरपूर लोकांना फॅटी लिव्हर दाखवेल आणि काहींना तर ग्रेड 2 पण दाखवेल. म्हणजे जर का तुमचं पोट सुटलेलं आहे तर तुम्हाला ग्रेड 2चा फॅटी लिव्हर पण दाखवणार असू शकतो. आता हा जर का रिव्हर्स करायचा आहे, काही नाही बदल केला तुम्ही, फक्त आहारामध्ये मिलेट्सवर काम करायला चालू केलं, तुम्हाला चांगले रिझल्ट दिसायला चालू होतील. कारण फायबर पर्सेंटेज वाढतोय, आपलं फायबर मिस होतोय, आपण रिफाईंड प्रोडक्ट जास्त खातोय. आणि नंबर 1 प्रोसेस फूड जे आपण खातोय, जे आपल्याला मिलेट सोबत खूप काळजी घेणं गरजेचं आहे. कारण मिलेट्स कसं आहे, तिचं ड्राय फूड आहे. भरपूर सारे इन्फ्लुएन्सर सांगतात की मिलेट्स बद्दल जेव्हा गाईड करतात ते म्हणतात इसको तेल और घी के साथ खाओ. बट ते तेल कुठलं असावं, मी सांगितलं घाण्याचं तेल असावं. आणि मी तर सांगेल सगळ्यात पहिलं घी असावं. घीला पैसे जास्त जाऊ दे. ओरिजिनल घी तुम्हाला 600 रुपये लिटर मध्ये घी मिळतंय, हे तुमची अंधश्रद्धा आहे. तुम्हाला 600 रुपये लिटर मध्ये घी मिळूच शकत नाही. ह्याच्यावर तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. तो तुम्ही जर मिलेट्स खाताय तर तुम्ही चांगलं घी वापरा, तुम्ही बटर वापरा, तुम्ही जर वापरणार असेल घाण्याचं तेल वापरा, कारण ते थोडं ड्राय आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्याबरोबर जर त्याला सर्व केलं तर ते तुम्हाला आणखीन जास्त फायदे देईल. आणि परत तुम्ही बघाल तर आपण आज जे काही फॅट वाढवतो ते एक्सेस कॅलरीमुळे, एक्सेस खाल्ल्यामुळं. एक्सेस हे जातच नाही सर, रिअल फूड जास्त खाऊ शकत नाही. मागच्या पॉडकास्ट मी बोललो होतो, तुम्ही मिलेट्स बनवा वाटीभर, तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे आम्ही जेव्हा लोकांना सांगितलं बनवा त्यांना अंदाज येत नव्हता, मग त्यांनी वाटीभर भिजवलं. म्हणजे वाटीभर मध्ये पण एवढं होतं, मग ते पळीभर घ्यायला लागले. आणि त्याच्यामध्ये ते अख्खं म्हणजे भरून जातं. मग मला सांगा काय पाहिजे ना. दोन्ही गोष्टी होतात, पोटही भरत आहे आणि न्यूट्रिशन व्हॅल्यू ज्या काही बॉडीला पाहिजेत त्या पण फुलफिल होतात. त्यामुळे कमी खर्चात मिलेट्सच्या माध्यमातून हेल्दी आणि आरोग्य आनंददायी आयुष्य जगू शकतो. खूप सुंदर. मला अजून एक प्रश्न हे ऐकत असताना पडतो की सध्या अजून एक म्हणजे जे आजारांमध्ये प्रमाण वाढलेलं आहे ते म्हणजे हार्ट अटॅक्स. त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त, म्हणजे बरेचदा ऐकायला मिळते की आज याची बायपास झाली, आज त्याला 95% ब्लॉकेज आहेत, लगेच सर्जरी करायला सांगितलेलं आहे, काहीतरी करायला सांगितलेलं आहे. सो ह्या कोलेस्ट्रॉल बद्दल काय सांगाल, किंवा कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर त्या आहारात काय बदल केले गेले पाहिजेत, किंवा कोलेस्ट्रॉल वाढण्याचं नेमकं कारण काय? सगळ्यात पहिलं कोलेस्ट्रॉल बद्दल मी मागे पण बोललो होतो, आता परत सांगतो. कोलेस्ट्रॉलला कनेक्ट केलं जातं लगेच तेलासोबत. तर तुम्हाला मी एक शॉकिंग माहिती नाही, मागच्या पॉडकास्टमध्ये बोललोय का नाही, पण कुठल्याच तेलामध्ये कोलेस्ट्रॉल नाही, कारण कुठल्या प्लांटमध्येच कोलेस्ट्रॉल नाही. ओके. कोलेस्ट्रॉल हा येतो ॲनिमल फूड मधून. आणि तुम्हाला जो कोलेस्ट्रॉल तुम्ही जो काय आहारातून खाताय, तुमचे शरीर 75% कोलेस्ट्रॉल तुम्हाला लागणारं स्वतः बनवतं. 25% जे आहे ते आहारातून मिळणार आहे. म्हणजे तुम्ही एक्स्ट्रा खाल्लं जरी तर ते 75% असंच बाहेर पडणार आहे. सो कोलेस्ट्रॉल इज नॉट अ इश्यू. पहिलं तर म्हणजे ॲनिमल फूड घेणाऱ्या लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त आहे असं म्हणता येईल. असं म्हणणं पण चुकीचं ठरेल, कारण ॲनिमल फूड म्हणण्यापेक्षा कुठली गोष्ट एक्सेस गेली आणि बॉडी स्वतः बनवते, तुमचं लिव्हर स्वतः कोलेस्ट्रॉल बनवतं. आणि पहिली गोष्ट कोलेस्ट्रॉल प्रॉब्लेमच नाहीये.
सगळ्यात महत्वाची गोष्ट, आजपासून 30-40 वर्षापूर्वी 350 कोलेस्ट्रॉल वॉज नॉर्मल. आता सांगितलं जातं 200 पेक्षा खाली, हळूहळू खाली आणलेले. तर कोलेस्ट्रॉलवर काम करण्याऐवजी तिथे खाली रिपोर्ट असतो ट्रायग्लिसराइड्स, किंवा तुम्ही म्हणता ना हार्ट अटॅक, तर तुम्हाला ट्रायग्लिसराइड्स कमी करायचे. ट्रायग्लिसराइड्स कशामुळे वाढतात? ज्यावेळेस तुम्ही असे हाय ग्लायसेमिक इंडेक्सचे फूड खाता किंवा एका वेळी तुम्ही जास्त ओव्हर इटिंग करताय. जसं की आज आपलं लोक जेवण करतात, जेवणानंतर मग गोड काहीतरी खातात, एवढं ओव्हर इटिंग. आता तर उन्हाळा सुरू झालाय, लोक आंबे खाणार. आंबे खाणं फायद्याचं आहे, पण आमरस खाणं, आणि आमरस खाणार कशासोबत? पुरी किंवा पोळी, त्यातही साखर टाकून. आणि मग लोक आजकाल, जेव्हा तुमचं खूप उन्हाळा होतो तेव्हा डोकं काम करत नाही डिहायड्रेशनमुळे. तुम्ही समोर याल ते गोष्टी, म्हणजे फालुदा असेल, मस्तानी असेल, अशा रोज जर ह्या गोष्टी जायला लागल्या ज्याच्यातून तुमचं एक्सेस, परत ब्लड शुगर वाढणारे, एक्सेस बॉडी फॅट वाढणारे, आणि त्यामुळे तुमचं ते दिसणारे की ट्रायग्लिसराइड्स वाढल्यात, ते कमी करायचे. सो कोलेस्ट्रॉल इज नॉट अ बिग प्रॉब्लेम. बिगेस्ट प्रॉब्लेम इज ट्रायग्लिसराइड्स लेवल वाढणं. कोलेस्ट्रॉलमध्ये पण तुम्हाला डिटेल रिपोर्ट स्टडी करावा लागेल. कितीतरी लोकांचं, म्हणजे माझ्याकडे एक पॉडकास्ट मी पाहत होतो, एक हार्ट सर्जन आहेत, ते सांगतात की मेरा कोलेस्ट्रॉल 320 है और मुझे 350 करणे. आणि आपल्याकडे लोक 250 झाले तरी घाबरतात. पण तिथे खाली जो ट्रायग्लिसराइड्स आहे तो लोकांचा 300-400 जातो. किंवा तुमचं B12 चेक करणं गरजेचं आहे, होमोसिस्टिन चेक करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं एक्सरसाइज. लोकांना हार्ट अटॅक काय येतो माहितीये का? तुम्ही हार्टला कधी चॅलेंजिंग सिच्युएशन मध्ये टाकलंच नाही ना. तुमचं जर का मी जसं आठवड्याला एकदा तरी मी कंपल्सरी ट्रेकला जातो. ट्रेकला गेल्यानंतर तुम्हाला असं, म्हणजे तुम्ही एकतर इन्क्लाइन मोडवर चालताय, दम लागतो, धाप लागते, ह्याच्यामध्ये तुमचं हार्ट त्या सिच्युएशन मध्ये गेलं ना, तुम्ही त्याला चॅलेंज मध्ये टाकलं. असं टाकतोय कुठं आपण? मग लोकांची लाईफस्टाईल, बैठी जीवनशैली, खूप खूप जागरण करणं, झोप न घेणं, स्ट्रेस. सगळ्यात मोठ्या आजारांचं कारण आहे ह्या हार्टसाठी स्ट्रेस. सो हे सगळ्यांवर जर काम करायचं असेल तर मात्र तुम्हाला कोलेस्ट्रॉल पेक्षा बाकी गोष्टी पण पाहणं गरजेचं आहे. ग्रेट. मिलेट्स संदर्भात अजून एक प्रश्न, तो म्हणजे की लहान मुलांना किंवा वयोवृद्ध लोकांना मिलेट्स लहान मुलांना कसे द्यायचे? कारण तुम्ही सांगितल्याप्रमाणे या सर्व वयोगटामध्ये मिलेट्स गेले पाहिजेत, लहान मुलांना पण गेले पाहिजे. आज आपण प्रोसेस्ड ते पॅकेज्ड लहान मुलांसाठी रेडी टू ईट अशा प्रकारचे ते काही बरेचसे पावडर फॉर्म मधले हे दिले जातात. तर मग लहान मुलांना कसे मिलेट्स द्यायचे? लहान मुलांना जसं मोठ्यांना तुम्ही सुरू करणार आहे, उलट लहान मुलांसाठी काय पॉझिटिव्ह गोष्ट आहे की अगदी लहान वयात त्यांना सवय लागणार आहे. मी जसं मागच्या पॉडकास्टमध्ये बोललो की टेस्ट बर्ड्स अगदी लहान वयात डेव्हलप होतात. तर तुम्ही जर आता मुलांना ह्याची सवय लावली, आणि मी परत सांगतो रिअल टेस्ट ह्याच्यामध्येच आहे. मिलेट टेस्टी फार लागतात. एक तर त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट व्हॅल्यू पण चांगली, कलरफुल मिलेट्स, सगळे वेगवेगळ्या कलर. बरोबर. त्यामुळे तुम्ही नक्की मिलेट्स ऍड करा लहान मुलांच्या ह्याच्यामध्ये. त्यांना नूडल्सच्या फॉर्म मध्ये आवडतं, नूडल्स मध्ये द्या. खीर मध्ये आवडतं, खीरच्या फॉर्म मध्ये द्या. डोसा त्यांना आवडतो, डोसाच्या फॉर्म मध्ये द्या. पोहा त्यांना आवडतो, पोहाच्या फॉर्म मध्ये द्या. त्यांना तुम्ही मिलेट्सची भाकरी पण करून देऊ शकता. मिलेट्स तुम्ही खिचडी बनवू शकता. मिलेट्स नॉर्मल राईस सारखं तुम्हाला शिजवायचं असतं. तुम्ही जी कुठली भाजी, म्हणजे जी कुठली तुम्ही भाजी खाताय त्या भाजी बरोबर तुम्ही मिलेट्स खाऊ शकता. ऍक्च्युअल तुम्ही मला सांगा, राईसला कुठे असं म्हणजे खूप असं टेस्ट आहे? नाहीच. तुम्ही जी भाजी खाता त्याला टेस्ट आहे. तुम्ही नुसतं राईस खाऊ नाही शकत, त्याच्यावर कंपल्सरी काहीतरी लागतं, राईट? मग सेम फॉर्म्युलामध्ये तुम्ही मिलेट्स बरोबर कंपल्सरी तुम्ही जी कुठली भाजी बनवली, मग तुमचं शेवग्याची भाजी असेल, मी तर म्हणतो असं लिक्विड टाईप रस्सा भाजी असतील, त्या कुठल्याही तुम्ही मिलेट्स बरोबर टाकून खावा, किंवा मिलेट्सची खिचडी खा, फार टेस्टी लागतं. म्हणजे मी तर मिलेट्स सगळ्यांबरोबर एन्जॉय करतो. म्हणजे सगळं, मी अंडी असतील तरी मिलेट्स सोबत खाऊ शकतो, मी शेवग्याचा रस्सा खातो, मी राजमा खातो. म्हणजे माझा प्रोटीन पण बॅलन्स होते. सो सोडीला मी एक प्रोटीनचा ऑप्शन ठेवतो, जसं की राजमा आहे, छोले आहे, अंडी आहेत. कधी कधी मी चिकन बरोबर मिलेट्स ट्राय करतो. बट हे तुम्ही जर असं मिक्स ट्राय केलं तर तुम्हाला खूप छान कॉम्बिनेशन मिळतं, प्रोटीनचं पण आणि मिलेट्सचं पण. कार्बोहायड्रेट्स पण लिमिटमध्ये गेले आणि प्रोटीनचा इंटेक पण झाला. अशा पद्धतीने तुम्ही मुलांना इंट्रोड्यूस करा. मुलं कशी असतात, कोरी पाटी असतात. तुम्ही जसं घडवाल तसे घडणार. खूप सुंदर सांगितलं. आणि मला ऑडियन्सला पण हेच सांगायचं आहे, कारण बरेचदा काय होतं की घरी स्वयंपाक बनवणाऱ्यांना त्या आईंना हा प्रश्न पडतो की आज डब्यात काय द्यायचं. आणि एकदा का बाहेरच्या टेस्ट बर्ड्स डेव्हलप झाल्या की मुलं अशा काही पदार्थांना देत असाल तर ते ऍक्सेप्ट करत नाहीत
आणि मुलं मग घरी भांडत येतात, आईला सांगतात की माझ्या मैत्रिणी हे घेऊन येते, माझा मित्र हे घेऊन येतो, माझ्या मित्रांनी ते आणलेलंच डब्यात, आणि मग कम्पॅरिझन स्टार्ट होतं. आणि मग आपण पण कुठेतरी नकळत किंवा सकाळी उठायला गडबड झालेलं आहे म्हणून बिस्किट दिली जात आहेत, केक दिले जात आहेत, किंवा रेडी टू इट मोस्टली इडली सारखा प्रकार दिला जातो. मिलेट्सची इडली पण छान बनते. हो. हे मला आता पुढचा प्रश्न मी तोच होता, कारण तुम्ही पोहे सांगत होता, अजून वेगवेगळे पदार्थ सांगत होता, पण ते बनवायचे कसं, त्याचं नॉलेज कुठून आम्हाला मिळणार? आम्ही आता ह्याच्यामध्ये आम्ही पण गाईड करतो. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं, तुम्ही थोडं सर्च करा. डॉक्टर खादरवल्ली यांनी खूप सारा कॉन्टेंट बनवून ठेवलेला आहे, तुम्ही तो हे करू शकता. इव्हन एक साताऱ्याचं पण एक फर्म आहे पिपा ॲग्रो, त्या संतोष सर म्हणून आहेत, त्यांनी पण खूप ह्याच्यावर अभ्यास केलेला आहे. मराठी भाषेत पण त्यांचा खूप सारा कॉन्टेंट अवेलेबल आहे. आणि आम्ही आता प्रयत्न करतो की ह्याच्यावर खूप सारा कॉन्टेंट येऊन आमच्या बरोबर. खरं तर ती काळाची गरज आहे. म्हणजे तुमच्या काही कार्यशाळा किंवा याच्यावरती काही तुम्ही मिलेट्सवर आपण इव्हन माझं नवीन पुस्तक जे लिहायचं प्लॅनिंग आहे ते मिलेट्सला धरूनच प्लॅनिंग आहे. माझं एक पुस्तक तर झालेलंच आहे, पण दुसरं पुस्तक मी ऑलरेडी सांगितले. मिलेट्सला धरून मी देखील काही रेडी टू इट प्रोडक्ट्स आणि मिलेट्सचे सगळे जसं बेस्ट सोर्सेस, कारण ह्याच्यामध्ये काय होतं की आता मिलेट्स काय झालं, ट्रेंडिंग खूप झालेलं आहे, बट ह्यात पण मी जसं आता 7 महिने झालं मी याच्यावर अभ्यास करतोय, म्हणून मला ही नावं माहीत झाली. आणि मी तमिळनाडूला पण खास त्यासाठी चाललोय, तिथे राहून अजून वेगवेगळ्या सोर्सेस. आता मी वेगवेगळ्या ठिकाणून, म्हणजे मागचे कितीतरी महिने झाले आम्ही स्वतः मिलेट्स मागवतोय. मग आम्हाला पण मध्येच ब्लोटिंग होतं, म्हणून लक्षात येतं की नाही हे चुकीचं मागवण्यात आलं, ह्याच्यामध्ये हे मिसिंग आहे, ह्याची टेस्ट अशी आहे. कधी कधी लेबलवर काहीतरी लिहिलं जातं, आतमध्ये वेगळं असतं. सो वी आर ऑल्सो एक्सप्लोरिंग दिस थिंग, कारण एखादी गोष्ट आता ट्रेंडमध्ये यायला लागली. म्हणून मी काही प्रॉडक्ट पाहिले, मिलेट्सचे चिप्स वगैरे अशा गोष्टींमध्ये जाऊ नका. मिलेट्स अशा गोष्टी जिथं लेबलमध्ये तुम्हाला इतर रिफाईंड प्रोडक्ट्स दिसतात, अवॉइड दोज प्रोडक्ट्स. हा एक मी तुम्हाला इथं अलर्ट देतो सगळ्यांना. बाकी मग घरात तुम्ही सिंपल मिलेट्स आणून तुम्ही जे हवं ते बनवू शकता. मिलेट्स पासून फार अवघड नाहीये बनवणं, आणि खूप सारे चांगले ब्रँड देखील आता उदयास येत आहेत. ग्रेट, खूप सुंदर. मिलेट्स वरती मला वाटतं की आज खूप छान मार्गदर्शन झालं. आणि आता तर खरं तर तुम्ही एवढ्या पदार्थांचं मिलेटचं नाव घेतल्यामुळे क्रेविंग ही व्हायला लागलं. ग्रेट. चांगली जीवनशैली, आरोग्यदायी जीवनासाठी रुटीन किंवा आहार एक जनरल काय असायला पाहिजे? येस, सगळ्यात पहिलं चांगली जीवनशैलीबद्दल जर मला तुम्हाला थोडंसं एक सांगायला लागेल. मेजॉरिटी लोक कारण काय करतात, सगळ्यांना माहिती आहे की आज आपण मोस्टली शहरात बघा, गावात बघा, इंटरनेट पोहोचले, लोकांना समजतच नाही त्यांचा वेळ कुठे चाललाय. आपण खरं पाहायला गेलं तर आज जितकी वेळ वाचवणारी साधने आपल्याकडे आहेत तेवढी आजपासून कधीच नव्हती, तरी देखील कोणाकडे विचारा वेळ नाही. आणि सगळेजण काय करतात, आरोग्यासाठी नेहमी युअर हेल्थ इज ऑलवेज ऑन. मेजॉरिटी पीपल काय करतात, हेल्थला बॅक सीटवर टाकतात. मोर देन 90% लोक काय करतात, आपण म्हणतो कोविड नंतर अवेअरनेस आलाय, थोडा आलाय, अजून पण खूप काम होणं बाकी आहे. आज जी लोक ही पॉडकास्ट ऐकतात नक्कीच त्यांनी ह्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे की डोंट पुट युअर हेल्थ ऑन अ बॅक सीट. म्हणजे काय की आता बघा, आपण हा पॉडकास्ट शूट करतोय, उन्हाळा चालू आहे, आता चालू होणार काय, लग्नसराई चालू होणार, बरोबर, आंबे तर आलेलेच आहेत. आणि लोक काय म्हणणार माहिती का, नाही मला हेल्दी रुटीन फॉलो करायचंय, पण आता उन्हाळ्यात कसं व्यायाम करायचा ना, उन्हाळ्यात काय होतं, मग असंही दमतं शरीर, असंही घाम निघतो. मग काही लोकांची चुकीची संकल्पना आहे की घाम निघाला म्हणजे माझा व्यायाम झाला. बाबा, जी लोक एसी मध्ये व्यायाम करतात, जिम मध्ये, त्यांचं लवकर घाम निघत नाही. आता माझा पण लवकर घाम निघत नाही, म्हणजे आमचे मसल बिल्ड होतात ते काय असेच थोडी होतात. सो ही चुकीची कन्सेप्ट आहे. सो माझं सांगणं एकच आहे, पहिलं तुम्हाला त्या बॅक सीटवर जे आरोग्य टाकलं ना त्याला पहिलं आणायचंय पुढं. कारण तुमच्या आयुष्यात हजारो समस्या असतील जोपर्यंत आरोग्य समस्या नाही. ज्या दिवशी आरोग्य समस्या तुमच्या आयुष्यात असेल ना, तुम्ही माझे शब्द लक्षात घ्या, तुमचे देव देखील पाण्यात असतील. आयसीयू मध्ये व्यक्ती असेल तर देव पाण्यात ठेवले जातात. बरोबर, तुम्ही फक्त तोपर्यंतच सगळं करू शकताय जोपर्यंत आरोग्य समस्या नाही. त्यामुळे पहिलं जे बॅक सीटवर टाकले तुमचं रुटीन, किंवा नाही लग्न सगळे झाल्यावर करू, किंवा आता जत्रा असतात, यात्रा असतात, हे झाल्यावर करू, वेकेशन झाल्यावर करू, मग ते म्हटलं की मग मुलांची स्कूल रुटीन मध्ये आल्यानंतर करू. मग ते झालं की आपल्याकडे मग आता वेगवेगळे फेस्टिवल चालू होतात, मग गणपती आले, मग दिवाळी आली, असं बघता नवीन वर्ष झालं काय. म्हणजे मी सांगतो, जर माझ्याकडे जेव्हा पण क्लायंट येतं मी सांगतो तुम्ही हेल्दी रुटीन त्याच वेळी फॉलो करू शकता ज्यावेळेस तुम्ही खूप बिझी आहात. आणि ह्याच्यासाठी एकच मेथड वापरायची, जे आपण म्हणतो ना कायझेन, एकदम स्मॉल इम्प्रुव्हमेंट. इतका छोटा बदल करा
इतका छोटा की तुम्हाला जाणवणार पण नाही. आणि असे छोटे छोटे बदल फार अवघड नसते. जसं की तुम्ही एक फ्रूटनी दिवस सुरू केला, स्टार्ट युअर डे विथ वन फ्रूट. किंवा नुसतं तुम्ही पाणी पिताय ना, त्या पाण्यामध्ये काय केलं, इन्फ्युज्ड वॉटर केलं, लाईक यू ऍडेड जिरा, मेथी, काहीतरी टाकलं जेणेकरून तुमचं मेटाबॉलिझम चांगलं होईल. छोटे छोटे, अगदी छोटे छोटे बदल. तुम्ही ठरवलं की नाही आपण अख्खं नाही बदलणार, मी फक्त डिनरमध्ये एक थोडंसं ह्याच्यावर काम करेल. असे छोटे 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 बदल. किंवा झोपताना तुम्ही आता समजा 12 वाजवताय, 1 वाजवताय, तुम्ही ठरवलं की मी आज 12च्या जागी 11:45 झोपणार. असे स्मॉल स्मॉल चेंजेस जर तुम्ही रुटीनमध्ये आणले, छोटे छोटे स्टेप्स, जसं की आता तुम्ही तुमचं, मी नेहमी सांगतो की स्मार्ट वॉच वापरा, ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे स्टेप्स काउंट करता येतात. हे स्टेप्स जर तुम्ही चेक केले आणि जर का हे 6,000च्या आत असतील तर म्हणजे तुम्ही याचा अर्थ सिडेंटरी लाईफस्टाईल मध्ये जाताय. मिनिमम तुमचे 6 ते 8,000 स्टेप पाहिजे, जेणेकरून पहिलं तुम्हाला हे छोटे छोटे मायक्रो चेंजेस जर तुम्ही केले, हेच हेल्दी रुटीन आहे. कारण डाएट ऑलवेज गेट फेल. तुम्ही डाएटवर लिमिटेड पिरियड बाबा मेडिसिन मधनं बाहेर यायचंय, तुमचं ते कॅलरी मॅनेजमेंट करायचंय, म्हणजे तुम्हाला एक नंतर सरप्लस राहील, यू कॅन एन्जॉय युअर मील एव्हरी वे. त्यासाठी आपण थोड्या दिवसासाठी आपण काही प्लॅनिंग करतो. मी तर नेहमी सांगतो क्लायंटला, फार डाएटचा लोड नाही घ्यायचा. कारण ज्यावेळेस तुम्ही लोड घेऊन डाएट कराल, स्ट्रेसमध्ये डाएट कराल, तुमच्या बॉडीमध्ये कॉर्टिसॉल वाढणार आहे. आणि कॉर्टिसॉल वाढलं की तो म्हणणार आहे की फॅट बर्न करू नको. त्यामुळे मी जेव्हा आलो की बऱ्याच वेळा आमच्याकडनं ह्या उत्तराची अपेक्षा असते की आम्ही काय खावं ते सांगा. तर तुम्ही सगळं खाऊ शकता. तुमची एनर्जी सिस्टम चांगली करा. करेक्ट. सगळं पचवण्याची क्षमता चांगली करा. तुमचं रुटीन चांगलं झालं की ऑटोमॅटिकली बाकीच्या गोष्टी बदलतात. खूपच सुंदर. मला वाटतं की पॉडकास्ट ऐकणाऱ्या प्रत्येकाकडं आपण हेल्दी राहू शकतो हा कॉन्फिडन्स येतोय. ऑडियन्सला सुद्धा तुम्हाला काय वाटतंय तुमच्या कमेंट्स जरूर कळवा. शेवटचे 2 प्रश्न मला विचारायचे आहेत. आज जी लोक औषधं घेत आहेत, काही कारणास्तव काही गोष्टी बिघडलेल्या आहेत आणि आज गोळ्या औषधं घेत आहेत, सो अशा लोकांनी आता गोळ्या औषधांवरती असणाऱ्या, मग ते बीपीमुळे असतील, डायबिटीजमुळे असतील किंवा अन्य कोणत्या कारणांसाठी असतील, तर या लोकांनी आता काय चेंजेस करायला पाहिजेत? पहिलं तर मी बीपी डायबिटीज ह्या 2वर बोलेन. ज्याला कोणाला बीपी आहे त्याच्या घरात बीपी चेक करायचं मशीन पाहिजे. ज्याला कोणाला डायबिटीज आहे त्याच्याकडे शुगर चेक करायचं मशीन पाहिजे. रेग्युलर तुम्ही टेस्ट करत राहा. कुठलंही औषध स्वतःच्या मनाने बंद करू नका, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बंद करा. आणि आहारात बदल केल्यानंतर जाऊन तुम्ही तुमच्या डॉक्टरांना सांगा की मी आहारात बदल केलेला आहे, माझा बीपी आता नॉर्मल दाखवतोय, मी आहारात बदल केलेला आहे, माझी शुगर आता नॉर्मल दाखवते, मी आहारात मिलेट्स ऍड केलेत, मी अमुक केलंय, मी लाईफस्टाईल मध्ये चेंज केलंय. आता डॉक्टरांना तुम्ही बोलू शकता की माझं नॉर्मल दाखवते, मला गोळ्या कमी करून पाहिजेत किंवा चेंज करून पाहिजे. जर डॉक्टर तयार नसतील तर डॉक्टर चेंज करा. ग्रेट. आणि जर इतर जर कुठले आजार असतील जसे की पीसीओडी आहे, पीसीओएस आहे, हे टोटली लाईफस्टाईल, इथं तर मेडिसिन वेस्टच आहे. म्हणजे अजून तितका फायदाच दिसत नाहीये की ह्या आजारामध्ये थायरॉइड आहे. ह्या सगळ्यांमध्ये तुम्ही काय करायचं, पुन्हा ब्लड टेस्ट करा. लाईफस्टाईल हे सगळे बघा, हे सगळे आजार जे आहेत ना, ह्या आजाराच्या आधीच लिहिलेले आहे लाईफस्टाईल डिझिजेस. म्हणजे तिथं क्लिअर इंडिकेशन आहे, लाईफस्टाईल चेंज करा, हे डिसीज तुमच्या आयुष्यात नसतील. आता तुम्ही लाईफस्टाईल मध्ये म्हणाल की नाही आमको तो करिअर करणं आहे, आम्हाला तर ग्रोथ पाहिजे ना, आम्हाला तर हे पाहिजे, ठीक आहे, ऍट विच कॉस्ट? तुम्ही खूप प्रगती केली, खूप पैसे कमवले, बट म्हातारपणी तुमच्याकडे इतके मोठे आजार झाले की सगळे कमवलेले पैसे तुमचे गेले ना, तुमच्याकडे पैसा राहिला ना शरीर राहिलं, उपयोग काय? सो आपल्याला कुठेतरी बॅलन्स साधावं लागेल. आणि तुम्हाला, मला जेवढ्यांना औषधं चालू आहेत, गोळ्या चालू आहेत, या सगळ्यांना एवढाच विश्वास द्यायचा आहे की तुम्ही नक्कीच यातून बाहेर पडू शकता. शरीरावर विश्वास ठेवा. प्रत्येक सेल नव्याने डेव्हलप होते, दररोज होते. गिव्ह इट अ चान्स, गिव्ह इट अ राईट न्यूट्रिशन. ते सेल बनलंय न्यूट्रिशनवर. त्या सेलचा मेजर पार्ट तर वॉटर आहे. सो वॉटर इंटेकवर फोकस करा. आता उन्हाळा आहे, एक खूप महत्वाची टिप देतोय, उन्हाळा आहे म्हणून फक्त पाणी पिऊन होणार नाही. बऱ्याचदा आपण वॉटर लॉस होतोय घामाद्वारे, पाणी पितोय, बट व्हॉट अबाउट सोडियम लॉस? यू शुड टेक सॉल्ट वॉटर. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला सॉल्ट वॉटर घेणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये स्पेशलाइज पण काही असतात जे जसे बीपी वगैरे यांच्यासाठी वेगळे असतात, पण ऍटलिस्ट एक बीपी वाल्यांनी नका घेऊ, कारण तिथे थोडं वेगळा मेसेज जाईल. बट बाकीच्यांनी नक्कीच तुम्ही थोडंसं एक पिंच ऑफ सॉल्ट तुम्ही टाकून पाणी घ्या, कारण फक्त तुमचं पाणी नाही कमी होते, तुमच्या शरीरातले सॉल्ट देखील कमी होतात. आणि मग इथे चांगले पण सॉल्ट वॉटर मिळतात जे मोस्टली आम्ही न्यूट्रिशन मध्ये रिकमेंड करतो. ते मला इथं ऑन कॅमेरा सगळ्यांना सांगणं, कारण ते पर्सनलाइज असतं थोडंसं काही गोष्टी. नाही, ग्रेट. खूप छान वाटलं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. तुम्ही ज्या कार्यशाळा घेतात तर नेमक्या कोणत्या कोणत्या म्हणजे टॉपिक्सवरती, जसं आपण चर्चा करताना सांगितलं की मोस्टली गृहिणींना आज डब्याला काय द्यायचं हा खूप मोठा प्रश्न असतो. मग गृहिणींसाठी ज्यांची लहान लहान मुलं आहेत
त्यांच्यासाठी म्हणून तुम्ही गृहिणींना ट्रेन करता, त्यांना काही वर्कशॉप देता, तर त्या कार्यशाळेत नेमकं काही शिकवलं जातं? हो, आपण प्रत्येक प्रोग्राम जो मी तुम्हाला सांगितलं, आपला प्रत्येक प्रोग्राम हा टास्क ड्रिव्हन आहे. टास्क आम्ही प्रत्येक प्रोग्राम मध्ये देतो. जो 12 वीक, मागच्या वेळेस पण आम्हाला खूप लोकांनी एन्क्वायरी पण केली, 12 वीक काय किचन ट्रान्सफॉर्मेशन. किचन ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, तुमच्या किचनमध्ये येणाऱ्या ज्या ज्या वस्तू आहेत त्या बदलणार, किचन मधल्याच गोष्टी वापरा, मतलब घर के खाने से, घरातल्या जेवणातूनच तुम्हाला सगळं अचीव्ह करायचंय. मग हे आपण पार्ट वाईज शिकवतो. म्हणजे आता कसं असतं की एका घरामध्ये कोणाला तरी डायबिटीज असतो, कोणाला तरी बीपी असतो, कोणाला तरी थायरॉइड आहे, आता मुलं तरुण आहेत तर त्यांना PCOS-PCODची समस्या आहे. मग हे आता कसं कसं मॅनेज करणार ना. मग इथे सगळ्या आजारांची आपण माहिती देतो. काही ह्याच्यामध्ये छोटे मोठे चेंजेस असतात. बऱ्याच लोकांना जेव्हा मी असं सांगतो तर त्यांना असं वाटतं की मग सगळ्यांसाठी वेगळं बनवायचं का. बिलकुल गरज नाही सगळ्यांसाठी. उलट आपण हे शिकवतो की सगळ्यांसाठी एकसारखं बनवून काही छोट्या छोट्या गोष्टी ऍडिशनल असतात, ज्या ऍडिशनल मेजर्स घ्यावं लागतात, ते फक्त आपण ऍडिशनल त्या प्रोग्राम मध्ये शिकवतो आणि ते ठराविक दिवसांसाठी घ्यायचे. सो हे आपण एज्युकेट करतो. आणि मुळात आपला प्रोग्राम अशा लोकांसाठी ज्यांच्या घरात आजारच नाही, की आम्ही सांगताना सांगतो डिफेंड युअर फॅमिली फ्रॉम 74 टाईप ऑफ लाईफस्टाईल डिझिजेस. हा प्रोग्राम करा आणि तुमच्या कुटुंबाला एक सुरक्षा कवच तयार करून घ्या 74 वेगवेगळ्या आजारांपासून, जे भविष्यात तुमच्या घरात कधीच प्रवेश करणार नाहीत, जर का तुम्ही ह्या न्यूट्रिशनच्या गोष्टींना फॉलो करत असाल तर. अगदी बरोबर, कारण हेल्थ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल विथ युअर फूड. येस, म्हणजे फूड आणि हेल्थचं हे डायरेक्ट कनेक्शन्स आहेत. आणि त्यामुळे तुम्ही डाएट किंवा फूड जर बदलले तर तुमचं हेल्थ बदलता येणं शक्य आहे. खूप सुंदर. एक शेवटचा प्रश्न विचारेन की लिव्हर, म्हणजे बरेचदा आज अनेक रील्स येत असतात, कारण असंही मी मध्यंतरी ऐकलं की अनेक लोकांचं, म्हणजे रॅन्डमली जरी आज बघितलं तर फॅटी लिव्हर अनेक लोकांचं, म्हणजे जे अल्कोहोल घेत नाही, कुठलं व्यसन नाहीये, काही नाही, अशा लोकांचं सुद्धा ग्रेड 2 ग्रेड 3चं लिव्हरचं जाणवतं. आणि मग बरेचसे सजेशन्स येतात, तुम्ही हे घ्या, ते घ्या, ते घ्या, आणि मग तुमचं लिव्हर. तर लिव्हर जर का फॅटी लिव्हर व्हायचं नसेल किंवा झालेलं असेल तर ते रिव्हर्स करायचं असेल तर काय आहारात काय चेंज करायला पाहिजे? फॅटी लिव्हरचा एकच फॉर्म्युला आहे, 10 ते 15% वजन मॅनेज करणं, बस. फॅट झालंय एक्स्ट्रा 10, आणि फार नाही, इव्हन प्रत्येकाला ज्याला कुणाला वजन कमी करायचंय त्या प्रत्येकाला माझं सांगणं राहील, एका वर्षात शक्यतो 10 आणि 15% वजन कमी करा. त्यापेक्षा जास्त तुम्ही कोणाला तरी पाहता हिने 30 किलो केलं, भाई उसने 30 किलो किया, बाद में अगले साल जाके देखो उसका क्या हो. किंवा 3 वर्षांनी जाऊन बघा त्याचे गुडघे खराब झाले. फार कमी लोक आहेत जे 30-40 किलो वजन कमी करून त्यांनी मग सप्लिमेंटेशन पण पुढे तसं घेतलेलं आहे, म्हणून त्यांना त्रास नाही झालेला. नाही तर केस गळाले कुठं, अजून मग चिडचिड, फूड बरोबर रिलेशन खराब, आई लोक उपवास करतात, नंतर त्यांचं तोंड असं होतं की बाबा ते म्हणजे एकदम चिडचिडे होऊन जातात. तर असं काही करू नका. फॅटी लिव्हरचं एकच आहे, 10 ते 15% वजन बॅलन्स करा. जे BMR कॅल्क्युलेटर सांगितलं त्याच्याप्रमाणे तुमचं कॅलरी येईल. एकदा या प्लॅनिंग करू, किंवा चांगला जवळ कोणीही तुमच्या न्यूट्रिशनिस्ट चांगला एक्सपर्ट आहे, त्याचे रिझल्ट बघा, सक्सेस स्टोरी बघा. आणि वेट लॉस वाल्यांकडे जाऊ नका. कुठली पावडर, गोळी, औषध न घेता घरच्या जेवणातून ह्या गोष्टी मॅनेज होतात. बिलीव्ह मी, आम्ही हेच करतोय. दर आठवड्याला माझ्याकडे सक्सेस स्टोरी रिलीज होती, आमच्या फेसबुक पेजवर आम्ही टाकतो, आणि लोक खूप हॅपी आहेत. मेडिसिन्समधनं बाहेर येतात, ते फॅट लॉस होतोय. फॅट लॉस म्हणजे माझ्याकडे जर का सक्सेस स्टोरी पाहायला गेली तर आम्ही आता निघतेच एक सक्सेस स्टोरी, त्यांचं 12 इंच कमी झालंय, पण 6 किलो कमी झाले. ग्रेट. बाहेर उलट होतं, बाहेर 12 किलो कमी होतं आणि 6 इंच कमी होतं. हा, पण 12 इंच कमी करून फक्त 6 किलो, हे प्युअर फॅट लॉस. एका केसचं तर आम्ही 7 इंच कमी केलं आणि फक्त 3 किलो कमी झालं. ग्रेट. व्हेन यू आर नॉट लुझिंग मसल, इट कॅन हॅपन. खरंच खूप सुंदर. आजचा पॉडकास्ट सुद्धा तेवढाच जबरदस्त झाला. खूप सुंदर माहिती दिलीत. इव्हन मला स्वतःला आज ऐकत राहावं असं वाटत होतं. खूप सुंदर सुंदर मार्गदर्शन वेगवेगळ्या बाबतीत झालं. मला वाटतं की खरं तर या एज्युकेशनची आज गरज आहे. निश्चितच मला वाटतं की ऑडियन्सला पण मला सांगावं असं वाटतं, तुमच्या कमेंट्स आम्हाला इन्स्पिरेशन देत राहतात. आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला याबद्दल कमेंट्स करा, आणि जरूर माहिती कळवा. अजूनसुद्धा आपल्याला काय एज्युकेशन हवं आहे, अजून कोणत्या प्रकारचा कॉन्टेंट तुम्हाला हवा आहे, कमेंटमध्ये कळवलं तर निश्चित आम्हाला तुमच्या कमेंट्समधून प्रेरणा मिळत राहील, आणि अजून छान छान टॉपिक्स तुमच्यापर्यंत आम्ही पोचवू. ओव्हरऑल हेतू एकच आहे, व्हॅल्यू ॲडिशन झाले पाहिजेत. एक्सपर्ट्स असतात, एक्सपर्ट्स आपल्या नॉलेजला खरं तर पैसे दिल्याशिवाय व्यक्त होत नाहीत, पण या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आज असं एक उत्कृष्ट ज्ञान आपल्यापर्यंत पोचलं. सर, तुम्ही पुन्हा एकदा आमच्या पॉडकास्टला आलात आणि पार्ट 2 मध्ये सुद्धा खूप छान पद्धतीने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही उत्कृष्ट दिलं, आणि एक नॉलेज व्हॅल्यू ॲडिशन करण्याचं काम आमच्या सगळ्यांसाठी केलं, त्याबद्दल धन्यवाद.
सो थँक्यू सो मच आणि भेटूयात पुन्हा. नक्की थँक्यू सो मच. थँक्यू. सो मला ऑडियन्सला पुन्हा सांगायचं आहे की या सिरीजमध्ये अनेक वेगवेगळ्या भारी व्यक्तिमत्वांना आपण बोलवत असतो. आजचं हे पहिलंच भारी व्यक्तिमत्व होतं ज्यांना आपण दुसऱ्यांदा बोलवलं आणि तेही तुमच्या आग्रहास्तव. मला वाटतं की खरंच तुम्हाला जर का तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील, सॅटिस्फॅक्शन झालेलं असेल तर कमेंटमध्ये तसं कळवा. आणि निश्चित सरांचा नंबर आम्ही देतोय किंवा सरांनी ऑलरेडी मेन्शन केलं आहे की कुठल्याही एक्सपर्ट व्यक्तीचा सल्ला घ्या, रिव्ह्यू चेक करा, बघा, भेटा. आणि निश्चित मला वाटतं की खरंच जर का काही चांगलं व्हॅल्यू एडिशन होणार असेल तर आपण संपर्क करायला हवा, माहिती घ्यायला हवी आणि जागरूकपणे याच्यावरती परिश्रम केलं गेलं पाहिजे. कारण चांगलं आरोग्य असेल तरच गोष्टी उत्कृष्ट राहतात. बरेचदा डस्टबिनमध्ये अन्नपदार्थ जाणार आहेत म्हणून ते आपल्या पोटामध्ये टाकले जातात आणि पोटाची डस्टबिन केली जाते. सो पोटाला डस्टबिन करण्यापेक्षा डस्टबिनमध्ये काय वेळेला अन्नपदार्थ गेले तरी चालतील. त्यामुळे जागरूकपणे इथून पुढे खात असताना जागरूक असणं गरजेचं आहे. इतर वेळेला जरी आपण जागरूक नसलो तर जेवणाच्या बाबतीत जागरूक असायलाच हवं. सो थँक्यू सो मच. शेवटपर्यंत हा पॉडकास्ट पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. भेटूयात पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत प्रणाम. आणि हां, सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर आत्ता सबस्क्राईब करा आणि तुमचे मित्रमैत्रिणी, फ्रेंड्स यांना हा पॉडकास्ट जरूर पुढे पाठवा. व्हॅल्यू ॲडिशन खूप महत्त्वाचं आहे. थँक्यू सो मच. सी यू. टेक केअर अँड बाय बाय.